नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या फायनान्स वर्ल्ड मराठी या यूट्यूब चॅनलवर. फक्त 5,000 रुपये महिन्याला इन्व्हेस्ट करून तुम्ही जवळपास 50 लाख रुपये तयार करू शकता, माहिती आहे का? हो, आणि हे शक्य होतं SIP मुळे. आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत SIP म्हणजे काय, ते कसं काम करतं आणि छोटे पैसे मोठे कसे होतात. SIP म्हणजे काय? SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सोप्या भाषेत सांगायचं तर दर महिन्याला थोडे थोडे पैसे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणे म्हणजे SIP. उदाहरणार्थ 500 रुपये, 1,000 रुपये, 5,000 रुपये इतक्या छोट्या रकमेतूनही तुम्ही सुरुवात करू शकता. SIP कसं काम करतं? तुम्ही दर महिन्याला 1,000 रुपये SIP सुरू केली तर प्रत्येक महिन्याच्या ठरलेल्या तारखेला 1,000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमधून कट होतात. ते पैसे म्युच्युअल फंड युनिट्स खरेदी करण्यासाठी वापरले जातात. युनिट म्हणजे काय? म्युच्युअल फंडमध्ये युनिट म्हणजे तुमचा त्या फंडमधला छोटासा हिस्सा. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकता, त्याच्या बदल्यात तुम्हाला काही युनिट्स मिळतात. उदाहरण समजा, एका म्युच्युअल फंडची किंमत 10 रुपये आहे आणि तुम्ही 1,000 रुपये इन्व्हेस्ट केले, म्हणजे तुम्हाला 100 युनिट्स मिळतील. NAV म्हणजे काय? NAV म्हणजे एका युनिटची किंमत. NAV कमी असेल तर जास्त युनिट्स मिळतात. NAV जास्त असेल तर कमी युनिट्स मिळतात. युनिट्सचा फायदा काय? तुमच्या युनिट्सची किंमत मार्केटनुसार वाढते किंवा कमी होते. पैसे दुप्पट कसे होतात? समजा सुरुवातीला NAV 10 रुपये होता, नंतर तो 20 रुपये झाला आणि तुमच्याकडे 100 युनिट्स आहेत, म्हणजे तुमचे 1,000 रुपये झाले 2,000 रुपये. कंपाऊंडिंग म्हणजे काय? SIPची खरी ताकद आहे. कंपाऊंडिंग म्हणजे पैशावर पैसा कमावणे. SIPमध्ये कंपाऊंडिंग म्हणजे तुमच्या पैशावर मिळालेल्या प्रॉफिटवर पुन्हा प्रॉफिट मिळणे. यालाच पैशावर पैसा कमावणे म्हणतात. सोपं उदाहरण, समजा तुम्ही SIPमध्ये दर महिन्याला 2,000 रुपये गुंतवता. पहिल्या वर्षी इन्व्हेस्टमेंट वाढून 26,000 रुपये झाले. पुढच्या वर्षी रिटर्न फक्त 24,000 रुपयेवर नाही तर पूर्ण 26,000 रुपयेवर मिळतो. म्हणजे तुमचे पैसे वाढतात आणि त्या वाढलेल्या पैशांवरही ग्रोथ मिळते. ही प्रक्रिया सतत चालू राहते. कंपाऊंडिंगची कल्पना अशी समजा, जितका जास्त वेळ तितकी कंपाऊंडिंगची ताकद जास्त. कंपाऊंडिंगला वेळ खूप महत्वाचा असतो. उदाहरणार्थ, 5 वर्ष SIP म्हणजे थोडी ग्रोथ, 15 ते 20 वर्ष SIP म्हणजे मोठी वेल्थ क्रिएशन. SIPचे फायदे: 1. कमी पैशातून सुरुवात. फक्त 500 रुपये किंवा 1,000 रुपये पासूनही SIP सुरू करता येते. 2. कंपाऊंडिंगचा फायदा. तुमच्या पैशावर मिळालेल्या रिटर्नवर पुन्हा रिटर्न मिळतो. दीर्घकाळात मोठा फंड तयार होऊ शकतो. 3. रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग. मार्केट खालीवर असला तरी वेगवेगळ्या प्राईसला युनिट्स मिळतात. यामुळे रिस्क कमी होण्यास मदत होते. 4. फायनान्शियल डिसिप्लिन तयार होते. दर महिन्याला नियमित सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट करण्याची सवय लागते. 5. लाँग टर्म वेल्थ क्रिएशन. घर, रिटायरमेंट, मुलांचे एज्युकेशन अशा मोठ्या गोल्ससाठी SIP खूप उपयोगी आहे. 6. ऑटोमॅटिक इन्व्हेस्टमेंट बँक अकाउंटमधून पैसे ऑटो डेबिट होतात, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट मिस होत नाही. 7. फ्लेक्झिबिलिटी. SIP कमी जास्त करू शकता, पॉज करू शकता, कधीही बंद करू शकता. 8. मार्केट टायमिंगची गरज नाही. आता मार्केट वर आहे का खाली याचा जास्त विचार करावा लागत नाही. SIPचा गोल्डन फॉर्म्युला: लहान SIP प्लस जास्त वेळ बराबर मोठा फायदा. SIP कुठे सुरू करू शकतो? 1. म्युच्युअल फंड. ॲप्स हे सर्वात सोपं आणि लोकप्रिय माध्यम आहे. पॉप्युलर ॲप्स: ग्रो, झिरोधा, कॉइन,
पेटीएम, मनी, ईटी मनी, IND मनी. 2. बँकमधून अनेक बँक्स SIP सुविधा देतात. उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक. 3. डायरेक्ट म्युच्युअल फंड वेबसाईट. तुम्ही थेट AMC च्या वेबसाईटवरूनही SIP सुरू करू शकता. उदाहरणार्थ SBI म्युच्युअल फंड, HDFC म्युच्युअल फंड, ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड. SIP सुरू करण्यासाठी काय लागते? पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक अकाउंट, मोबाईल नंबर. KYC कंप्लीट करण्यासाठी बिगिनरसाठी सोपी पद्धत. जर तुम्ही नवीन असाल तर ग्रो किंवा झिरोधा कॉईनसारख्या ॲपवर अकाउंट उघडा. KYC कंप्लीट करा. म्युच्युअल फंड निवडा. SIP अमाउंट आणि डेट सेट करा. समजा तुम्ही SIP मध्ये दर महिन्याला 5,000 रुपये गुंतवले आणि ते 20 वर्ष चालू ठेवले. जर सरासरी 12% ॲन्युअल रिटर्न मिळाला तर अंदाजे तुमची एकूण गुंतवणूक म्हणजे तुम्ही स्वतः एकूण 12 लाख रुपये गुंतवाल. संभाव्य फ्युचर व्हॅल्यू 20 वर्षांनंतर अंदाजे रक्कम म्हणजे जवळपास 50 लाख रुपये तयार होऊ शकतात. यात जादू कुठे आहे? ही ताकद आहे कंपाऊंडिंगची. तुम्ही टाकलेले पैसे वाढतात, त्या वाढलेल्या पैशांवर पुन्हा रिटर्न मिळतो आणि दीर्घकाळात मोठा फंड तयार होतो. म्युच्युअल फंड रिटर्न्स निश्चित नसतात. मार्केट वर खाली होऊ शकतो, पण लाँग टर्ममध्ये SIP हिस्टॉरिकली चांगली वेल्थ क्रिएशन स्ट्रॅटेजी मानली जाते. छोटी SIP प्लस जास्त वेळ, मोठा फायदा. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड आणि SIP मधील गुंतवणूक मार्केट रिस्कच्या अधीन असते. यामधील परतावा निश्चित नसतो आणि तो मार्केट परिस्थितीनुसार कमी जास्त होऊ शकतो. गुंतवणूक करण्यापूर्वी स्कीम संबंधित सर्व कागदपत्रे आणि माहिती काळजीपूर्वक वाचा. भूतकाळातील परतावा भविष्यातील परताव्याची हमी देत नाही. SIP हे फक्त गुंतवणुकीचे माध्यम आहे. नफा हमखास मिळेल याची खात्री नाही. कृपया आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी फायनान्स वर्ल्ड मराठी बघत रहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.